Hello friends, in this lecture we are going to learn about the matrices. या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिसेस बद्दल शिकून घेणार आहोत. Let's have a look on the following real life examples. Number 1, games especially 3D. Number 2, construction. Number 3, economics and business. Number 4, animation. Number 5, physics. And number 6, geology. Let's see this one by one. आपण एक करून एक प्रत्येक टॉपिकवरती आपण लक्ष घालणार आहोत. नंबर 1 टॉपिक आहे गेम्स especially 3D. Most of you are the PUBG gamers, but have you ever wondered which technology is used to develop the games? Let me explain. गेमिंगचं कोडिंग किंवा डिकोडिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये मॅट्रिसेसचा उपयोग केला जातो. 3D ऑब्जेक्ट, 2D ऑब्जेक्ट असे जे असतात त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी तिथे मॅट्रिसेसचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे गेमिंगमध्ये पण मॅट्रिसेसचा यूज केला जातो. नेक्स्ट इज अबाउट द कन्स्ट्रक्शन्स. आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारच्या बिल्डिंग्स बघतो. काही स्ट्रेट असतात, काही वेगवेगळ्या शेप्सचे असतात. एक मोस्ट रेअर एक्झाम्पल जे आहे ते आपला बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा जी बिल्डिंग आहे त्याच्या कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मॅट्रिसेसचा मोस्ट यूज केलेला असतो. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स अँड बिझनेस. इकॉनॉमिक्स आणि बिझनेस याच्यामध्ये सांगायचं झालं तर शेअर्स झाले, वेगवेगळे बिझनेस मॉडेल झाले, हे डेव्हलप करण्यासाठी मॅट्रिसेसचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे ॲनिमेशन. ॲनिमेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ॲड्स असतील, ते मोर प्रिसाइज आणि मोर परफेक्ट बनवण्यासाठी मॅट्रिसेसचा उपयोग केला जातो. आफ्टर दॅट इन फिजिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल सर्किट असतील, क्वांटम थिअरी असेल, ऑप्टिक असेल, या सगळ्या प्रकारच्या कन्सेप्टमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये पण मॅट्रिक्सचा उपयोग केला जातो. किर्चॉफ लॉवरचे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये पण मॅट्रिसेसचा उपयोग केला जातो. आणि त्याच्यानंतर आहे जिओलॉजी. जिओलॉजीमध्ये जो सिस्मिक सर्वेचा स्टडी केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा मॅट्रिसेसचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मॅट्रिसेसचा उपयोग मोस्टली केला जातो. एव्हरीथिंग वी लर्न हॅज इट्स ओन ॲप्लिकेशन इन रिअल लाईफ. जे काय आपण शिकतो त्याचं रिअल लाईफमध्ये काही ना काहीतरी ॲप्लिकेशन असतं. वन्स वी अंडरस्टँड द ॲप्लिकेशन्स देन यू विल गेट द सब्जेक्ट नॉलेज बेटर. जसं तुम्हाला ॲप्लिकेशन समजून आले असते तर तुम्हाला तो सब्जेक्ट शिकण्यासाठी, उत्तम प्रकारे शिकण्यासाठी मदत होईल. First, we see what is the matrix. Matrix is a singular word and its plural is a matrices. Matrix आहे का एकवचनी शब्द आहे, त्याचं वचन अनेक वचन जे आहे ते matrices. Let's see what is the matrix. A set of numbers arranged in rows and columns so as to form a rectangular array is called a matrix. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एखाद्या नंबर्सचा सेट त्याची एका विशिष्ट प्रकारे आपण अरेंजमेंट केली, रोज आणि कॉलम म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल लाईन्स यांचा यूज करून आपण त्याची एक पर्टिक्युलर रेक्टँग्युलर अरेंजमेंट केली तर अशा अरेंजमेंटला, अशा फॉर्मला मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. हिअर यू कॅन सी, इथे आपल्याकडे आहे 3 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. जर आपण व्हर्टिकली बघितलं, हा आहे तुमचा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. हा जो फर्स्ट नंबर आहे तो डिनोट करतो नंबर ऑफ रोज आणि हा सेकंड नंबर जो आहे तो डिनोट करतो नंबर ऑफ कॉलम्स. हिअर वी कॅन सी, हिअर वी हॅव 3 रोज, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3, and 3 columns, number 1 column, number 2 column आणि number 3 columns. आता हे दुसरे एक एक्झाम्पल बघूया आपण. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे काय आहे, 1 आणि 2 रोज आहेत आणि याच्यामध्ये कॉलम किती आहेत, नंबर 1 आणि नंबर 2 कॉलम्स आहेत, म्हणून 2 रोज आणि 2 कॉलम्स. सिमिलरली हिअर यू कॅन सी, हिअर वी हॅव ओनली 1 नंबर. इथे आपल्याकडे फक्त एकच नंबर आहे. इट कॅन बी अ मॅट्रिक्स, येस, बिकॉज हिअर यू कॅन सी, जर आपण हॉरिझॉन्टली बघितलं तर इथे आपल्याकडे फक्त एकच नंबर आहे जो हॉरिझॉन्टली, आणि जर व्हर्टिकली विचार केला तर तिथं पण आपण कन्सिडर करू शकतो हा सेम एकच नंबर आहे, म्हणून इथे आहे तुमच्याकडे 1 क्रॉस 1. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, या एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की व्हर्टिकल अरेंजमेंट केली आहे नंबर्सची आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंबर बघू शकता 1, 0 आणि -2. तर आता या ठिकाणी आपण रोचा विचार केला तर आपण हॉरिझॉन्टल विचार करतो.
तर त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. आणि जर व्हर्टिकली विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय फक्त एकच कॉलम आहे, म्हणून त्याच्याकडे आपल्याला काय आलेलं आहे 3x1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे इथे एका रो मध्ये एका आडव्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे 2 8 1 असे 3 नंबर्स दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याकडे फक्त एकच रो आहे अशी हॉरिझॉन्टली आणि 3 कॉलम्स आहेत, नंबर 1 कॉलम, नंबर 2 कॉलम आणि नंबर 3 कॉलम, म्हणून 1x3. I hope you understand what is the matrix. In this chapter we are going to study following 3 main topics. Number 1 is elementary transformation, number 2 is inverse of matrix, and number 3 is a application of matrix. आपण या चॅप्टर मध्ये मेन 3 या टॉपिक्स वरती फोकस करणार आहोत. एक आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, दुसरा आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स आणि तिसरा आहे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. आता आपण वन बाय वन हे सगळे टॉपिक्स शिकूया. वी फोकस ऑन द टॉपिक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण थोडं बघून घेऊया. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन फाइंड अ वाइड ॲप्लिकेशन इन व्हेरियस मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. अनेक प्रकारचे डिफरंट टाइप्सचे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग केला जातो. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बेसिकली आर द 6 ऑपरेशन्स, 3 of which are due to the rows and 3 of which are due to the columns. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे एकूण 6 प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते रोज वरती डिपेंड्स आहेत आणि 3 जे आहेत ते कॉलम्स वरती डिपेंड्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑपरेशन आपण बघूया की इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज ऑर अ कॉलम. एकतर तुम्ही रो इंटरचेंज करू शकता किंवा कॉलम इंटरचेंज करू शकता. तर आपण पहिले एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये. एक्झाम्पल नंबर 1, let a is equal to 2 3 -1 5. हा एक आपण 2x2 एक मॅट्रिक्स घेतला आणि आपल्याला सांगितलं की R1 इंटरचेंजेस विथ R2. हा जो सिम्बॉल आहे तो इंटरचेंज होतो. तर या ठिकाणी आपण ऑपरेशन असं परफॉर्म करायचं आहे की R1 म्हणजे ही तुमची फर्स्ट रो झाली आहे आणि R2 म्हणजे ही तुमची सेकंड रो. तर R1 जी रो आहे ती कशाशी इंटरचेंज करायची आपल्याला की R2 या रोशी इंटरचेंज करायची. तर ती कशी, जर तो न्यू मॅट्रिक्सचा फॉर्म होईल तो असेल आपला न्यू मॅट्रिक्स इज इक्वल टू रो 1 च्या ऐवजी आपण रो 2 लिहिणार म्हणजे -1 आणि 5 आणि रो 2 च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे रो 1 म्हणजे ती झाली 2 आणि 3. हा तुमचा न्यू मॅट्रिक्स फॉर्म झालेला आहे. सेम वे वी कॅन डू इंटरचेंज ऑफ कॉलम्स. A is equal to 3 2 -1 and 5. Suppose we have to do C1 interchanges with C2. As we do with the rows, similarly we have to do with the columns. इथे तुम्ही बघू शकता की हा तुमचा कॉलम 1 आहे आणि हा तुमचा कॉलम 2 आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे की जो तुमचा न्यू मॅट्रिक्स येईल, न्यू मॅट्रिक्स इज इक्वल टू कॉलम 2 प्रथम लिहायचा आहे 2 and 5 आणि कॉलम 1 हा नंतर लिहायचा 3 आणि -1. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो नवीन मॅट्रिक्स मिळालेला आहे आणि हा तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स आहे. तर त्या दोघांमध्ये तुम्हाला काही संबंध दिसतंय का, तर नाही. जेव्हा तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करता, रो इंटरचेंज करता किंवा कॉलम इंटरचेंज करता, त्याच्यानंतर जो नवीन मॅट्रिक्स येतो तो हा पहिल्या मॅट्रिक्सच्या इक्वल नसतो. हे नोट करून ठेवा. तर अशा नवीन मिळालेल्या मॅट्रिक्सला आपल्याला काय म्हणता येईल, तर जो नवीन आलेला मॅट्रिक्स असतो हा पहिल्या मॅट्रिक्सशी हा इक्विव्हॅलंट असतो आणि तो डिनोट करण्यासाठी आपण हे इक्विव्हॅलंटचं साइन यूज करतो. इक्विव्हॅलंट. Here you can say A is a matrix is equivalent to -1 to 5 and 3. म्हणजे हा जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे इंटरचेंजिंग केल्यानंतर जो नवीन मॅट्रिक्स मिळाला आहे
हे दोन्ही मॅट्रिक्स एकमेकांशी काय आहे इक्विव्हॅलेंट आहे. सिमिलरली हियर यू कॅन सी हा जो ए मॅट्रिक्स आहे ओरिजिनल तो हा नवीन मॅट्रिक्सशी काय असणार आहे तुमचा इक्विव्हॅलेंट असणार आहे. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इक्विव्हॅलेंट. आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया तिसरं. C is equal to 1 2 3 minus 1 2 5 7 2 minus 5 आणि आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो इंटरचेंज सांगितले R1 इंटरचेंजेस विथ R2. तर जो नवीन जो मॅट्रिक्स असेल तो ओरिजिनल मॅट्रिक्सशी काय असेल तर तो इक्विव्हॅलेंट असेल. तर आपण लिहिताना कसं लिहिणार आहे C is equivalent R1 जी आहे तुमची रो 1 तुमची R3 शी इंटरचेंज करायची म्हणजे R1 च्या जागी आपण काय लिहिणार आहे R3 लिहिणार 3 5 आणि -5. सेकंड रो आहे ती आहे कशी म्हणजे आपण 2 2 आणि 2 आणि त्याच्यानंतर जी थर्ड रो आहे त्याच्यामध्ये आपण चेंजेस केले त्याऐवजी आपण फर्स्ट रो लिहू 1 -1 आणि 7. I hope you understand about interchange of any two rows or columns. Next आपण बघणार आहोत multiplication of the elements of any row or column by a non-zero scale. म्हणजे या ठिकाणी एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला एका पर्टिक्युलर स्केलर म्हणजे किंवा एखाद्या नॉन-झिरो नंबर्स मल्टिप्लाय केल्यानंतर जो आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळेल ते ऑपरेशन आपण बघणार आहोत. तर आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. लेट A इज इक्वल टू 2 3 -1 5 -2 3 and 7 8 2. हा आपला 3/3 मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला ऑपरेशन दिलेला आहे R2 ला आपल्याला काय करायचं आहे नंबर 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे R2. तर याचं ऑपरेशन काय R2 चेंज कशाने करायचे आपल्याला R2 या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर ते इथे आपण काय करायचं A इज इक्विव्हॅलेंट टू R2 मध्ये फक्त चेंजेस आहेत. R1 मध्ये काहीच बदल नाही करायचा. R1 आपण आहे तसेच 2 5 and 7. रो 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की 3 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. तर पहिला एलिमेंट आहे आपला 3 त्याला मल्टिप्लाय केला आपण 3 ने. सेकंड एलिमेंट आहे -2 त्याला मल्टिप्लाय केला आपण 3 ने. थर्ड एलिमेंट आहे 8 त्याला पण आपण मल्टिप्लाय केलं 3. नेक्स्ट रो आहे आपली थर्ड रो त्याच्यामध्ये पण आपल्याला काहीच चेंजेस नाही करायचे. ती आहे तशीच लिहायची -1 3 आणि 2. तर आपल्याला जर नवीन मॅट्रिक्स मिळेल तर तो असणार आहे आपला 2 5 7 3 × 3 9 -2 × 3 -6 आणि 8 × 3 24 -1 3 आणि 2. तर हा नवीन जो मॅट्रिक्स आलेला आहे तर तो A या आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्सशी काय असणार आहे इक्विव्हॅलेंट असणार आहे. अशा प्रकारे आपण एखाद्या रोला मल्टिप्लाय एखाद्या स्केलरने करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. A इज इक्वल टू 2 3 -5 7. तर यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ऑपरेशन कॉलम C2 चेंजेस टू -1 C2. या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल कॉलम 2 ला आपल्याला -1 ने मल्टिप्लाय करायचं. तर जो नवीन मॅट्रिक्स आहे आपला तो काय आहे 2 -5 फर्स्ट कॉलम ॲज इट इज. इथे येणार 3 × -1 आणि इथे येणार 7 × -1. नवीन जो मॅट्रिक्स मिळेल तो आपल्याला कसा असणार 2 -5 -3 आणि -7. अशा प्रकारे ज्या पर्टिक्युलर कॉलमवर किंवा पर्टिक्युलर रोवरती आपल्याला जे ऑपरेशन दिलेलं आहे ते ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ एनी एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलर. जेव्हा आपण एखादा नंबर मल्टिप्लाय करतो हा नॉन झिरो असलेला पाहिजे अशी त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर कंडिशन आहे ती सर्वांनी लक्षात ठेवा.
लास्ट ऑपरेशन आपण बघणार आहोत, ॲडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो ऑर कॉलम. म्हणजे एखाद्या रोला एका पर्टिक्युलर स्केलरने आपण मल्टिप्लाय केलं आणि जो नंबर मिळेल किंवा जे एलिमेंट्स मिळतील ते आपण दुसऱ्या रो मध्ये ऍड केले, अशा प्रकारचं जर ऑपरेशन परफॉर्म केलं तर त्याच्यामध्ये आपण हे ऑपरेशन करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. a इज इक्वल टू 2 3 -1 आणि 5. यामध्ये ऑपरेशन काय दिले, r1 चेंजेस टू r1 plus 3 times r1. We can see here we have more than one operation. One is addition and 3 times r2 म्हणजे here is we have the multiplication operation. या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला एकापेक्षा जास्त दोन ऑपरेशन याच्यामध्ये दिलेले आहेत. नंबर वन दिलेला आहे ॲडिशन आणि दुसरं काय दिलेलं आपल्याला मल्टिप्लिकेशन. प्रथम आपण हे ऑपरेशन करताना आहे तशी अरेंजमेंट एलिमेंटशी करून घेऊ. परफॉर्म आपल्याला रो वन वरती करायचं आहे म्हणून r1 चा एलिमेंट दिला a इज इक्वल टू 2 plus 3 times r2 चा जो एलिमेंट करस्पॉन्डिंग म्हणजे तुमचा काय इथे -1. सेकंड इकडे काय असणार आहे 3 प्लस परत तुमचं काय आहे 3 टाइम्स याचा एलिमेंट काय तुमच्याकडे 5. 3 प्लस 3 टाइम्स 5 आलं. त्याच्यानंतर r2 मध्ये आपले काही चेंजेस नाहीत म्हणून आपण आहे तसंच लिहिला -1 and 5. नवीन जो आपल्याला मॅट्रिक्स मिळेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे 2 3 into -1. ॲज पर द ऑर्डर ऑफ ऑपरेशन वी हॅव टू परफॉर्म द ऑपरेशन. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा ॲडिशन करू शकत नाही कारण की ॲज पर द ऑर्डर ऑफ ऑपरेशन फर्स्ट वी हॅव टू परफॉर्म ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. म्हणून 3 into -1 आपल्याकडे किती होतात -3. म्हणून हे प्लस मायनस झाले आपल्याकडे -3. या ठिकाणी 3 प्लस 3 5 15 50. बाकीचे एलिमेंट आहे तसेच -1 आणि 5. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपल्याला परत काय मिळाले, हे ऑपरेशन आपण करून घेऊया. म्हणजे काय आलं आपल्याकडे 2 - 3 आले -1. हे -1 ॲज इट इज. 3 + 15 झाले 80 आणि 5 ॲज इट इज. अशा प्रकारे आपण कॉलम्स आणि रोज ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑपरेशन्स आहेत हे अशा प्रकारे आपण परफॉर्म करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. b इज इक्वल टू 1 2 3 5 to 7. हा तुमचा 2 रोज आहेत आणि ह्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत. या 2 रोज आणि 3 कॉलम्स ह्याच्यावरती परफॉर्म करायचं ऑपरेशन तुम्हाला दिलेलं आहे. c1 चेंजेस टू c1 plus 2 times c3. सेम आपल्याला इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे कॉलम 3 ला आणि ते आपल्याला कशामध्ये ऍड करायचं आहे c1 मध्ये ऍड करायचं आहे. जे काय चेंजेस करायचे आहेत ते आपल्याला c1 कॉलम मध्ये चेंजेस करायचे आहेत. बाकीचे कॉलम्स आपल्याला आहे तसेच ठेवायचे आहेत. म्हणून आपल्याकडे नवीन जो मॅट्रिक्स येणार आहे b इज इक्वल टू चेंजेस कुठे होणार आहेत आपले कॉलम c1. आता आपण व्हर्टिकली बघतोय म्हणून पहिलं तुमची एंट्रीज काय इथे 1 प्लस त्याच्यानंतर काय इथे 2 into c3 मधला एलिमेंट किती तुमच्याकडे इथे 3. त्याच्यानंतर खाली तुमचं एलिमेंट आहे 5 प्लस परत काय आहे तुमच्याकडे 2 into c3 चा एलिमेंट झालेला आहे तुमच्याकडे 7. आय होप यू अंडरस्टँड दिस कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर जे दोन कॉलम्स आहेत कॉलम 2 आणि कॉलम 3 ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही. ते कॉलम आपण आहे तसेच लिहिणार आहोत 2 आणि 2. आणि शेवटचा जो कॉलम आहे c3 3 and 7. I hope up to this point everything is clear to you. Let's me perform this operation. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑर्डर ऑफ ऑपरेशनचा यूज करून आपण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशन करणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय मिळेल 1 प्लस 3 दुने 6 आणि 5 प्लस 7 into 2 14 2 2 3 and 7. Now you can do the addition. So next matrix तुमच्याकडे मिळालेला आहे 6 + 1 7 14 + 1 19. This is 2 2 3 and 7. अशा प्रकारे आपण रोज आणि कॉलम्सचा इंटरचेंजेस करून त्याच्यामध्ये जे परफॉर्म तुम्हाला ऑपरेशन पर्टिक्युलर सांगितलेलं आहे त्याचा वापर करून ट्रान्सफॉर्मेशन अशा प्रकारे केलं जातं. नोट इन जनरल rj चेंजेस टू rj plus k times r. याचा अर्थ काय आहे r denotes the row, I and j denotes the row number. For example r1 r2 r3 whatever.
K gives the any non-zero number or a scale. एखादा कोणताही नंबर आपण एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला आपण मल्टिप्लाय करतो तो आपण K ने डिनोट केलेला आहे. इलेमेंटरी ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर जे काही चेंजेस होतात ते तुम्हाला RJ मध्ये पाहायला मिळतात आणि RI जी जो आहे ती आहे तशीच असतात बाकीचे. सिमिलरली इन अ कॉलम ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये सुद्धा CJ हा जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होतात कॉलम CJ मध्ये आणि हा जो CI आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही तो आहे तसा रिमेन्स राहतो. नोट 2 आहे आफ्टर कंप्लीटेड द इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन आपण केलं द मॅट्रिक्स ऑब्टेन जो नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळतो तो इक्विव्हॅलंट टू द ओरिजिनल मॅट्रिक्स जो आपला ओरिजिनल मॅट्रिक्स आहे त्याच्याशी हा इक्विव्हॅलंट असतो. अशा प्रकारे आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक बघितला आहे. त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट बघितले. each part involves the two operation. One is related to the row and another related to the column. I hope you understand the whole topic about the elementary transformation. Thank you.